नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना 27 ऑक्टोबर भागामध्ये सोनाराच्या दुकानामध्ये मलिकाने डाव तर साधला, पण स्वानंदीने मात्र चांगलीच तोंडावर पाडली. ते कसं? चला तर बघूया. स्वानंदीसाठी मंगळसूत्र घ्यायचं असतं, पण स्वानंदी म्हणते आपण आदिरासाठी पण घेऊया. तेव्हा मंदाकिनी म्हणते नाही या, ते राजवाडे खूप मोठ्या सोनाराच्या दुकानात जातील आणि तिथे काय आपल्याला परवडणार नाही. ते आदिराने हिऱ्याचं मंगळसूत्र घेतलं म्हणजे? स्वानंदी म्हणते आई ती का घेईल हिऱ्याचं? घरामध्ये असा गोंधळ चालू असतो. तेवढ्यात रोहन म्हणतो हे बघा माझ्या बायकोला मी मंगळसूत्र घेऊ शकतो. आदिरा म्हणते नाही या रोहन, आदिराला मंगळसूत्र मीच घेणार. अरे मला आजीचा फोन आला होता की माझ्यासाठी मंगळसूत्र घ्यायचे, त्यासाठी सोनाराच्या दुकानात जाणारच आहोत, तिथेच आदिरासाठी बघूया. रोहन म्हणतो ठीक आहे ताई. मंगळसूत्र घेण्यासाठी मंदाकिनी आणि स्वानंदी जातात आणि इकडनं मलिका आणि आदिरा येतात. ते सोनाराच्या दुकानात जातात. एवढं मोठं दुकान बघून मंदाकिनी हादरूनच जाते आणि म्हणते आई गो किती छान दुकान आहे, किती डिझाईन आहेत. पण स्वानंदीला मात्र खूप टेन्शन येतं. मलिका दुकानदाराला सांगते मंगळसूत्र बघायचे. दुकानदार म्हणतात हो हो या ना. मंदाकिनी म्हणते स्वानंदी तुला जे पाहिजे ना ते घे. डिझाईन बघितल्यानंतर मंदाकिनी म्हणते अय्या किती सुंदर आहे ना. स्वानंदी बघते तिथे खूप मोठे मोठे मंगळसूत्र असतात. मंदाकिनी ओरडते घे घे घे, ते मोठं घे ना, छान आहे. पण स्वानंदी बघते त्याची किंमत खूप असते. ते बघून स्वानंदीचा चेहराच पडतो. ती म्हणते अगाई खूप मोठे, आपण नाजूक बघूया. मंदाकिनी म्हणते काय ग स्वानंदी तू पण आता एवढ्या हौशीने घेतात, ते घे ना मोठं. स्वानंदी म्हणते तुम्ही जरा नाजूक दाखवता का? ह्या गोंधळाचा मलिका फायदा उठवते. आता मलिका जाते आणि एक मोठा हार काढायला सांगते. तो नाही हा करत ती खूप सारे नेकलेस काढते. दुकानदाराचं लक्ष न बघून ती हळूच एक हार घेते आणि मंदाकिनीच्या पर्समध्ये टाकते. मंदाकिनी आणि सुष्मिता सोनं बघून अगदी बिथरून गेलेले असतात. आता खरेदी होते. मंदाकिनी म्हणते चला. तेवढ्यात दारावर तिला अडवतात आणि म्हणतात एक्सक्यूज मी मॅडम. दुसरा म्हणतो इथला हार दिसत नाही आहे, प्रोटोकॉल म्हणून आम्हाला तुमच्या बॅग चेक करावं लागणार. मलिका म्हणते हे काय, तुमचा आमच्यावर विश्वास नाही आहे का? पुढे बॅग करत म्हणते घ्या करा चेक. मलिकाची बॅग चेक करतात पण त्यामध्ये काहीच निघत नाही. मलिका मंदाकिनीला म्हणते मॅम तुमची पर्स द्या, करू दे यांना चेक, म्हणजे यांचं समाधान होणार. यांना काय आपण चोर वाटलो का? मंदाकिनी म्हणते अहो माझी पर्स, पण मी तर नाही घेतला हार. पण ठीक आहे चेक करायची ना. ती पण बॅग पुढे करते. आता वॉचमन तिच्या पर्समध्ये हात घालतो आणि नेकलेस बाहेर काढतो. हे बघून स्वानंदी आणि आदिराच्या पायाखालची जमीनच सरकते. मंदाकिनी म्हणते माझ्या बॅगमध्ये हार, अहो खरं सांगते मी हार नाही चोरी केला. स्वानंदी यांना सांग ना. मलिका म्हणते अहो मग तुमच्या बॅगमध्ये हार कसा? आदिरा म्हणते एक मिनिट, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आणि ठीक आहे ना आम्ही बिल पे करतो, त्यात काय एवढं. स्वानंदी म्हणते नाही आदिरा. दुकानदाराला म्हणते CCTV कॅमेरे चेक करा. आता मात्र मलिकाला घामच फुटतो. ती मनात म्हणते याचा विचार तर मी केलाच नाही, त्याच्यामध्ये हार टाकताना मी दिसले तर. ही स्वानंदी जरा जास्तच हुशार आहे. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.